पूर्ण पाण्यापर्यंत जाण्यासाठी त्यांनी CCचा पूर्ण वॉकिंग ट्रॅक बनवला आहे. आता पालखीला आज सजवण्यासाठी घेऊन चालले सगळे इथून. गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्हाला आजचं माझं बॅकग्राऊंड बघून कळालं असेल की मी लातूरात नाही आहे, बाहेर आलो आहे. तरी ही जागा सगळी दाखवतो. मी थोडा फ्रेश होतो सध्या पहिल्यांदा, आणि फ्रेश होऊन मी तुम्हाला दाखवतो ही जागा कुठली आणि कशी आहे. चला तर नमस्कार मित्रांनो. आज मी आलो आहे गाणगापूरला. गाणगापूरचा व्हिडिओ तुम्ही जुना बघितलाच असेल, पण आज मी गाणगापूरला येण्याचं कारण म्हणजे गाणगापूरला दर्शन करण्याची इच्छा झाली होती म्हणून गाणगापूरला आलो होतो. तर गाणगापूरला येताना मला काही गोष्टी इथं चेंज झालेल्या दिसल्या. त्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखविनच व्हिडिओमध्ये, आणि सोबतच तुमचंही माझंही आज दर्शन करून घेऊया आपण गाणगापूरचं. आणि दर्शन वन डे ट्रिप आहे माझी. काल रात्री मी आलो होतो. रात्री आल्यानंतर मी इथं झोपलोच डायरेक्ट, आणि सकाळी उठून आता फ्रेश वगैरे मी निघाला दर्शनाला. दर्शन वगैरे घेतो. आज जर मोबाईलची परमिशन असेल तर मी मोबाईल आत घेऊन जाईन, नसेल तर मी आत मोबाईल घेऊन जाणार नाही. बघूयात आपण. मंदिर तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि परिसर पूर्ण दाखवतो कसा आहे. हे आहे चिदानंद धर्मशाळा. इथून हा गावातून जाणारा जुना रस्ता आहे जो की मठाकडून मंदिराकडे जातो सरळ. आता आपण मंदिराकडे जाऊयात. जेव्हा आपण मठाकडून निघतो, मठाकडून निघाल्यानंतर गल्लीतून जाताना छोट्या छोट्या गल्लीमधून जो रस्ता निघतो तो डायरेक्ट बाहेर निघाल्यावर मंदिराच्या बाजूने तो रस्ता निघतो. तिथं आपण पोहोचतो की दत्त महाराज मंदिराकडे आपण सरळ पोहोचतो. आता मी आलोय मंदिराच्या बस स्टँडवरती. बस स्टँडच्याच बाजूने मंदिराकडे जायचा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण डायरेक्ट मंदिराच्या समोर जातो. पण मंदिरामध्ये तुम्हाला स्पेशल दाखवायची गोष्ट म्हणजे मंदिराकडे जायचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने जाताना तिथे एक शेड टाकलेला आहे जे की नवीन होतं. कमान सुद्धा चेंज केलेली आहे. आपण बघूयात ते शेड आणि कमान. नवीन कमान इथं बनवली आहे. जुनी कमान जी लोखंडी काढून टाकली. आता शेड एक छताबद्दल मी बोलत होतो. हे छत पूर्ण मंदिरापर्यंत, हे पूर्ण असंच इथून मंदिरापर्यंत टाकलेलं आहे. नवीन आहे आता हे. मला वाटतं हे बनवून आता काहीच दिवस झाले इथं. आता याच्या खालून चलताना खास आणि स्पेशल गोष्ट सांगायची म्हणलं, आता इथून चलताना तुम्हाला कुठलंही ऊन लागत नाही, कुठलाही त्रास होत नाही. पूर्ण शांत. उन्हाळा जरी आला, जवळजवळ उन्हाळा येतोय, उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही इथून शांत आणि शिस्तीत जाऊ शकता. गरमी तुम्हाला होणार नाही, रस्ता तुम्हाला पोळणार नाही. सद्योग पंथे घरियाणी येले, अंगेच माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोधरवी उदेला विसरू. आता मी मंदिराच्या आत आहे. मंदिराच्या आत दर्शन घेऊन आलोय. आत कॅमेरा नेण्यासाठी परमिशन नव्हती, पण मी आता तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतोय. पण मी तुम्हाला संध्याकाळी स्पेशली येऊन दाखवणार आहे, कारण की इथं खूप मोठी दिंडी पालखी असते जी की रोजच असते. पण मी आज तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की पालखी कशी असते. आपण बघूयात. पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघितला तर तुम्हाला ती दिंडी बघायला भेटेल कशी होती ती. आता इथले पुजारी वगैरे बसलेत, आरती वगैरे सगळी झाली आहे. आता संध्याकाळी जेव्हा आपण येऊ तेव्हा इथली गर्दी, इथली पालखी, इथलं सगळं वातावरण दाखवतो. आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटू. आता मी आलोय आपल्या संगमावरती. संध्याकाळच्या आरतीला उशीर आहे म्हणून संगमावर येऊन दर्शन घेऊन तुम्हाला दर्शन देण्याचा विचार केला मी. संगम दाखवतो कसा आहे, चला बघूयात. मनोदरींचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसामी गुरु. आता मित्रांनो मी तुम्हाला संगमावर निघालोय. जाता जाता अष्टतीर्थ जे आहेत गाणगापूरचे, त्या प्रत्येक तीर्थावर तुम्हाला धावती आणि थोडक्यात माहिती सांगून वन डे मध्ये कसं कम्प्लीट करता येईल ते तुम्हाला सांगतो. चला बघूयात. मित्रांनो हा तो कच्चा रस्ता आहे ज्या रस्त्याने सगळी लोक चालत संगमाला जातात. आता आपण जेव्हा संगमाकडून अष्टतीर्थाकडे जातो, जाताना आपल्याला रस्त्यामध्ये विश्रांती कट्टा लागतो. तिथं थोडा वेळ बसून विश्रांती घेऊन सगळे भाविक भक्त पुढे जातात.
पूर्ण पाण्यापर्यंत जाण्यासाठी त्यांनी CCचा पूर्ण वॉकिंग ट्रॅक बनवला आहे. कारण की इथं खूप आधी दलदल होती, त्या दलदलीमुळे लोकांना पाण्यापर्यंत जाता येत नव्हतं. पण ते CCचा वॉकिंग ट्रॅक आता इथं बनवला आहे लोकांना. आता लोक पाण्यापर्यंत जाऊ शकतात. पुढचं तीर्थ आहे जे की आहे पापविनाशी तीर्थ. पापविनाशी तीर्थामधलं जे मंदिर आहे ते सुद्धा असं पाण्याची पातळी थोडीशी वाढल्यामुळं पाण्यामध्ये बुडलं आहे. आणि सध्या इकडं खूप घाणसुद्धा आहे. कारण की काहीच दिवस झाले आत्ता की माघवारीची यात्रा झाली आहे, त्याच्यामुळे आणखीन साफसफाई झाली नाही आहे पूर्ण. पापविनाशी तीर्थाचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर असं म्हणतात की ह्या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर तुमचे जे कोणतेही पाप होते, तुम्ही जे काही पाप केलं असाल त्या सगळ्या पापांचा इथे नायनाट होतो. तुम्ही इथे तुमचं श्रद्धेनं स्नान जर इथं केलं तर, आणि तुमच्या त्या पापातून मुक्तता होऊन तुमची त्या सगळ्या पापातून मुक्तता होते, अशी इथल्या लोकांची मान्यता आहे आणि इथल्या भक्तांची सुद्धा. आपण आलोय पुढच्या तीर्थाजवळ जे की आहे कोटी तीर्थ. सगळे तीर्थ आधी पूर्ण पाण्यामध्ये होते, पण आता ते सगळे तीर्थ थोडेसे काठावरती बनवले आहेत. कारण की पाण्याची पातळी वाढत जाते आणि पातळी वाढल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही. आता मी आलोय पुढच्या तीर्थावर जे की आहे रुद्रपाद तीर्थ. माघवारीची जी आपली पालखी असते ती पालखी इथंच आणून त्या पालखीला स्नान घातलं जातं, इथंच त्या पालखीला बुडवलं जातं पाण्यामध्ये. तर हे तीर्थ खूप महत्वाचं आहे असं मानलं जातं इथं. तर छानसा घाट सुद्धा इथं बनवलाय, तुम्ही बघू शकता. इथलं मंदिर सुद्धा पाण्यामध्ये पूर्ण बुडून गेलंय. तो घाट आहे जो की या तीर्थावर बनवला गेलाय, कारण इकडं खूप गर्दी पडते जेव्हा पालखी इथं आणून बुडवली जाते या पाण्यात. आता मी आलोय पुढच्या तीर्थाजवळ जे की आहे चक्र तीर्थ. सगळ्या भाविक भक्तांची अशी मान्यता आहे किंवा या तीर्थाचं असं महत्व आहे की इथं येऊन जर तुम्ही स्नान केलं तर तुम्ही सगळ्या चक्रातून, सगळ्या त्रासातून, सगळ्या दुःखातून तुम्ही मुक्त होऊ शकता आणि तुमचे सगळे कष्ट इथे पूर्ण चक्रामध्ये धुवून निघत. घाट बघितला होता, तो घाट जो आपण रुद्रपाद पाशी सुरू होताना बघितला होता, तो घाट पूर्णपणे चक्रतीर्थापर्यंत त्यांनी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण घाट. पुन्हा एकदा समोर जे मंदिर दिसते पाण्यामध्ये बुडालेलं ते आहे रुद्रपाद, आणि आता आपण आहोत चक्रतीर्थाजवळ. हे चक्रतीर्थ आहे. म्हणजे दर्शन घेत होतो मंदिरामध्ये जाऊन, जे की छोट्याशा देवळीमध्ये बघून आपण घेत होतो, पण ते सिस्टीम आता बंद केली आहे. आता देवळीतून न बघता डायरेक्ट आपल्याला एका डोअर मधून दत्त महाराजांची मूर्ती दाखवली जाते आणि त्यांच्या बाजूलाच आपल्याला तिथं निर्गुण पादुका सुद्धा ठेवलेल्या असतात. ते आपल्याला नीट बघितल्यानंतर दिसतील, कारण की ते थोड्याशा साईडला आहेत. त्या दोन्ही गोष्टी आपल्याला आता चेंज झाले तिथलं सिस्टीम, ते अशा पद्धतीने त्यांनी आता बनवलंय. आपण आलोय आपल्या अष्टतीर्थामधल्या सगळ्यात शेवटच्या तीर्थाला, ज्याचं नाव आहे की मन्मथ तीर्थ. हे तीर्थ अष्टतीर्थामधलं शेवटचं तीर्थ आहे. या तीर्थाचं स्नान केल्यानंतर आपलं पूर्ण अष्टतीर्थ पूर्ण होतात. मित्रांनो, आजचे जे अष्टतीर्थ आपण केलो, हे अष्टतीर्थ पूर्ण जेव्हा आपण करतो, पूर्ण अष्टतीर्थ केल्यानंतर तुम्हाला एक पारायण केलंय एवढं पुण्य तुम्हाला भेटतं. ज्या लोकांना पारायण करता येत नाही ती सगळी लोक मनोभावे इथं अष्टतीर्थाचं दर्शन करतात. आणि अष्टतीर्थ ते नेमाने 1 दिवस, 3 दिवस आणि 7 दिवसाचं करतात. ज्याला जसं पडतं ते तसं करतात. माझ्या मते तुम्ही तिथं वन डे ट्रिप करत असाल तर तुमचं वन डे मध्ये दत्त महाराजांचं दर्शन होईल, अष्टतीर्थ सुद्धा होईल, संगमाला जाणं सुद्धा होईल, आणि पूर्ण दिवस तुम्हाला संध्याकाळची जी दिंडी आहे ती पण भेटेल. आता आपण इथून निघूयात आणि डायरेक्ट संध्याकाळी जी आपली दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपण डायरेक्ट भेटूयात. चला तर मग मित्रांनो, संध्याकाळी भेटू. झाली रात्र, मी आलोय मंदिराच्या जवळ. आरतीची सुरुवात झाली आहे. आज जाऊयात, आरती बघूयात. संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे आता इथं. आता आम्ही आलोय मंदिरामध्ये, त्यांची आरती सुरू आहे आणि इकडेच बाजूला त्याची जी पालखी आहे ती पालखी सजवली जाते. तुम्ही बघू शकता आता पालखीला आज सजवण्यासाठी घेऊन चालले सगळे इथून. इथे जर तुम्ही आला तर जे काही बघण्यासारखं आहे ते सगळं संध्याकाळी आहे. सध्याची सजावट चालू आहे पालखीसाठीची. सद्योग पंथे घरियाणी येले, अंगेच माते परब्रह्म केले. प्रचंड तो बोधलवी देला, विसरू कसामी गुरु पादुकाला. चराचरी व्यापकता जयाची, अखंड भेटी मजला तयाची. परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू
जनात वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे. सद्भक्ती भावा करिता भुकेला, विसरू कसामी गुरु पादुकाला. अनंत माझे अपराध कोट. संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता. हे तोच रस्ता आहे आपण जो सकाळी ह्या रस्त्याने आलो होतो. संध्याकाळी किती छान आणि सुंदर आपल्याला बघायला भेटतो हा रस्ता. हाच तो रस्ता ज्या रस्त्याला आपण सकाळी आलो होतो. आता सगळे शॉप वगैरे बंद झालेत, संध्याकाळ झाली आहे. मित्रांनो, मी आता परत मठामध्ये आलोय, पण आजचा एक्सपिरियन्स खूप विलक्षण होता. ज्या गोष्टी मी आज बघितलो त्या गोष्टी मी कधी आधी बघितल्या नव्हत्या, पण ह्या खरंच गोष्टी वेगळ्या आहेत. आणि ज्या गोष्टीबद्दल जेवढं पण मी ऐकलं होतं या मठाबद्दल किंवा या मंदिराबद्दल, दत्त महाराजांच्या मंदिराबद्दल जेवढं पण ऐकलं होतं त्या गोष्टी खऱ्या आज मी डोळ्यांनी बघितली. ती पालखी वगैरे तो सगळा, त्याच बाजूला ज्या लोकांच्या अंगात येत होतं ते पण मी बघितलं. ज्या गोष्टी मी विचार सुद्धा करू शकत नाही अशा, म्हणजे विज्ञानाच्या पलीकडच्या गोष्टी आज मी बघितल्यात सगळ्या. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता माझा आजचा. मला वाटतं की तुमच्या मनात जर श्रद्धा असेल, तुम्हाला जर या गोष्टीमध्ये विश्वास वाटत असेल, तर तुम्ही इथं एकदा यावं, दर्शन घ्यावं आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्ही स्वतः एकदा अनुभव घेतला पाहिजे इथं येऊन. चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो. भेटूयात पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत, नव्या ठिकाणांसोबत, नव्या जागेला एक्सप्लोअर करत.